नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोविक्स व्लॉग भटकंती आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध जोड किल्ले म्हणजेच अंकाई टंकाई। या किल्ल्यांच्या पायथ्याला अंकाई हे गाव असून हे गाव मनमाड शहरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे। अंकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून येथे काही निवडक प्रवासी गाड्याही थांबतात, त्यामुळे आपण रेल्वेने अथवा आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करत अंकाईपर्यंत पोहोचू शकता। अंकाई टंकाई किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अंकाई किल्ल्याचा ज्ञात इतिहास हा यादव काळापासून सुरू होतो। हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षा जुना असावा असे तज्ञांचे मत आहे। शके 974 साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता अशी नोंद सापडते। तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख हा एककाई दुर्ग असाही येतो। मुघल बादशाह शहाजहानचा सुभेदार खाने खान याने हा किल्ला जिंकून घेतला होता। त्याआधी हा किल्ला दीर्घकाळ निजामशाहीच्या ताब्यात होता। तसेच अंकाई किल्ला हा सुरत छत्रपती संभाजीनगर या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख आढळतो। हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अंमलाखाली होता। पुढे पेशवा निजाम संघर्षात भालकी येथे तह झाला आणि या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले। त्यानंतर 1818च्या कालावधीत हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले। अंकाई टंकाई हे जोड किल्ले 2 स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात। हे 2 डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडलेले असून अंकाई टंकाई या दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वप्रथम या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत जावे लागते। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अंकाई टंकाई ट्रेकसाठी। तर आता आपण अंकाई टंकाईच्या पायथ्याला आलेलो आहोत। या इथून ट्रेकची सुरुवात होणार आहे। चला तर आता ट्रेकला सुरुवात करूया। अंकाई किल्ल्यावर जायला हा पायरी मार्ग असून आता आपण पायरी मार्गाने गडाकडे चाललेलो आहोत। वरती तुम्ही गड पाहू शकता। अत्यंत सुंदर असा गड आहे। जाताना आपल्याला लेणी सुद्धा लागणार आहेत, तर थोडे पुढे गेल्यानंतर आपण लेणी पाहूयात। या गडावर आपण पहिल्यांदाच आलेलो आहोत। अत्यंत सुंदर दगडी बांधकाम असलेल्या या पायऱ्या आहेत। हा गड ट्रेकला अत्यंत सोपा असून तुम्ही साधारण 45 मिनिटात गडावर पोहोचू शकता। या इथे आपल्याला पाण्याची टाकी दिसत आहे। आत्ता आपण भवानी देवीच्या मंदिराच्या बाहेर आहोत। या इथे आतमध्ये भवानी मातेचं मंदिर आहे। चला तर आता आपण भवानी मातेचं दर्शन घेऊयात। गाभाऱ्यात गेल्यानंतर भव्य आणि दिव्य अशा भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते। ट्रेक करत असताना पहिल्या टप्प्यावर आपल्याला डोंगराच्या पोटामध्ये कोरलेल्या जैन लेणी समूह पाहायला मिळतात। येथे एकूण 10 लेण्यांचा समूह असून ही लेणी 2 स्तरात खोदलेली दिसून येते।
या लेण्यांचा कालखंड हा 10व्या ते 12व्या शतकातला असून काही लेण्यांमध्ये आपल्याला कमळ, प्राण्यांवर आरूढ असलेल्या देवता, अप्सरा, कोरीव द्वारशाखा, शिल्पकला आढळून येतात. लेण्या पाहिल्यानंतर खिंडीकडे जाणाऱ्या मार्गाकडे जसजसे आपण गडाच्या जवळ जातो तसतसे आपल्याला गडाची अभेद्य आणि विस्तृत अशी तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला खिंडीच्या अगोदर एक प्रवेशद्वार लागते. ते पार केल्यानंतर आपण अंकाई व टंकाई या किल्ल्यांना जोडणाऱ्या खिंडीत पोहोचतो. या खिंडीतून दोन्ही किल्ल्यांवर जाणारे मार्ग हे स्वतंत्र असल्याने सर्वप्रथम अंकाई किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेत आपण अंकाई किल्ल्याची भ्रमंती करणार आहोत. पुढील वाटेवरील प्रवेशद्वारातून पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस एक गाभारा दिसून येतो. या गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला जय व विजय यांच्या रेखीव मूर्त्या कोरलेल्या दिसून येतात. गाभाऱ्यात आपल्याला त्रिमूर्ती सदृश्य सदाशिवाच्या शिल्पाचे दर्शन होते. या लेणीमध्ये अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या असल्याने या लेणीला हिंदू लेणी अथवा ब्राह्मणी लेणी असेही म्हणतात. त्यानंतर आपण किल्ल्याच्या माथ्याकडे जात असताना दिसणारी तटबंदी पाहून आपल्याला किल्ल्याच्या अभेद्यतेची प्रचिती येते. पुढे आपल्याला परत एका प्रवेशद्वारामार्गे तीव्र चढाई असलेल्या कोरीव दगडी पायऱ्या पार केल्यानंतर समोरच आपल्याला मुंजा महाराजांचे दर्शन होते. त्यानंतर परत पायरी मार्ग पार करत अनेक प्रवेशद्वारांद्वारे आपण हमामखाना असलेल्या वास्तूजवळ पोहोचतो. तिथे जवळच आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात. तेथून पुढे गेल्यानंतर आपल्याला अगस्त्य ऋषींचे मंदिर नजरेस पडते. या मंदिराच्या समोरच असलेली हनुमानाची अत्यंत सुंदर सुबक मूर्तीचे दर्शन घेऊन अगस्त्य ऋषींच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर गुरुदेव दत्त, अगस्त्य ऋषी, विठ्ठल रुक्मिणी, भगवती माता, शिवपार्वती आणि श्रीरामाचे दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होते. त्यामुळे एक वेगळे समाधान मनाला लाभते. अगस्त्य ऋषींचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला अनेक समाध्या दिसून येतात. तिथे जवळच कातळात कोरलेला एक तलाव आपल्याला दिसतो. या तलावाला काशी तलाव असेही म्हणतात. येथे श्री अगस्त्य ऋषींची समाधी आपल्याला पाहायला मिळते. येथे येणारे भाविक हे याच तलावात स्नान करून अगस्त्य ऋषींचे मनोभावे दर्शन घेतात. तलावाच्या जवळच वानरसेनाही वनभोजनाचा आस्वाद घेत होती. तिथूनच आपल्याला एका वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. वाड्यामध्ये गेल्यानंतर लोकांनी पैसे खोसलेले पैशाचे झाड आपल्याला तिथे पाहायला मिळते. अंकाई किल्ला पाहून झाल्यानंतर गड उतार होऊन आम्ही टंकाई किल्ल्याच्या दिशेने निघालो.
टंकाई किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला एक भग्नावस्थेत असलेले महादेवाचे मंदिर पाहावयास मिळते. या ठिकाणी श्रावण महिन्यात अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. अंकाई टंकाई किल्ला व येथील ऐतिहासिक लेण्यांचे सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. अंकाई टंकाई किल्ल्यावर पुरातत्व खात्याने केलेल्या सुंदर अशा कामामुळे या किल्ल्यांना गतवैभव प्राप्त झाल्याचे दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण प्रवास कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अशा अनेक माहितीपूर्ण प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय.